शहरातील सर्व खासगी शाळांची घरपट्टी 100% माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेच्या वतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात येऊन उपायुक्त बहिरम यांना निवेदन सादर करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं महासभेत सर्वानुमते खासगी तथा अनुदानित शाळांची घरपट्टी 100% माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या निर्णयावर अद्याप कार्यवाही झाली नसल्यानं महापालिकेला सदरची जाण करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आले। या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयानं संपूर्ण घरपट्टी माफीचा निर्णय दिला असल्याचे यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय नवले पाटील यांनी सांगितले। शिक्षण संस्था महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नाशिक येथील आंदोलनामध्ये मी इशारा आंदोलनात भाग आम्ही घेतो आहोत। शिक्षण संस्थांना वेतनेतर अनुदान मागच्या वर्षी 1 लाख रुपये दिला प्रत्येकी, त्याचा खरंच दिला नाही। या वर्षाचं अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय नाही, कुठलाही हालचाल नाही। याबरोबर 25% ऍडमिशन इंग्रजी शाळांमध्ये दिलं, 3 वर्षापासून त्याचं रिएम्बर्समेंट नाही। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न अजून सुटलेला नाही। शिक्षक अतिरिक्त करण्यात आलेले आहेत, त्यांच्या बाबतीतला निर्णय हायकोर्टातल्या मनाईहुकूम असून सुद्धा सरकार वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे। त्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारीच्या कार्यालयासमोर जिल्ह्याच्या दराबाबत, इमारतीवरील दराबाबत आणि अनेक इतर मागण्या ज्या आहेत, ITIच्या अनुदानाच्या असतील, इतर असतील, त्याच्याबाबत हे इशारा आंदोलन सरकारचे डोळे उघडावे, सरकारचं लक्ष द्यावं नवीन सरकारचं, त्यांनी काहीतरी ताबडतोब पावलं उचलावीत यासाठी आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी विभागाचे अध्यक्ष मी स्वतः विजय पाटील, महाराष्ट्राचा अध्यक्ष, विभागाचे अध्यक्ष बंडाजी मामा आव्हाड आणि संस्थाचालक या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। या प्रसंगी घरपट्टी माफीचे निवेदन महापालिका उपायुक्त बहिरम यांना सादर करण्यात आले। निवेदनावर विजय नवले पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, BS वाणी, शशांक मादाने, सूर्यकांत रहाळकर, विश्वासराव विधाते, प्रभाकर धात्रक, महेश